आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यार गौरीजी ताई म्हणाल्या गौरीजीने जायला पाहिजे होतं तिथे, पण का नाही गौरीजी कन्व्हिन्स झाल्या? इतकं छान समजवतोय मी त्यांना. बिचारा रुद्र कसा हँडल करणार आहे सगळी सिच्युएशन. परत एकदा कन्व्हिन्स करू, नको मला ओरडलं तर. नाही, गौरीजींशी बोलायच्या आधी रुद्राला विचारतो. बिचारा त्याचे काय हाल झाले असतील. हॅलो, हा तिकडे सगळं ओके ना रे? काही ओके नाही. का काय झालं? रिद्धीने दारू पिऊन घोळ घातला? अरे तिचं राहू दे, इथे गौरीजी आल्यात आणि अरे गौरीजी आल्या? गौरीजी आल्या? गौरीजी तिथे आल्या? अरे काय बोलतोस तू? अरे म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. हा थँक गॉड. एक नंबर. एक मिनिट, म्हणजे गौरीजींनी माझी शाळा घेतली म्हणायची. एक नंबर, आवडलं आपल्याला. हे असं सगळं गोल 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 का फिरतंय? थांबवा ना, याला सगळं असं गोल 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 फिरतंय. हॅलो भाई, बोल ना काय झालं? गोल फिरतंय ते खूप प्रॉब्लेम झाला यार. प्रॉब्लेम? काय झालं प्रॉब्लेम? रिद्धीने दारू पिऊन घोळ घातला का? रिद्धीने नाही, गौरीजींनी. गौरीजीने म्हणजे? अरे चुकून दारू प्यायलेत त्या. हा गौरीजी दारू प्यायला? अरे दारू कशा प्यायला गौरीजी? तू दारू कशी दिली त्यांना? तू जरा मूर्ख का रे? मी कशाला देऊ दारू? ते रिद्धीने. जाऊ दे, तू बिट्टी जवळ जा. हा, कारण या अवस्थेत गौरीजींना घरी नाही आणू शकत. मी आहे इथे बिट्टी जवळ, तू अजिबात काळजी करू नकोस. ओके? बाय द वे मला सांग, गौरीजींशी बोललास? इथे सिच्युएशन काय तू बोलतोस का? काय कळतंय का तुला? अरे हीच तर सिच्युएशन आहे ना. तू सांग ना मला. बरं गौरीजी बोलल्या का? नाही, मी असं ऐकलंय माणूस दारू प्यायल्यानंतर त्याच्या मनातलं ओठांवर येतं म्हणून म्हणतोय. मुळात या सिच्युएशन मध्ये तू असा कसा विचार करू शकतोस? पुष्पा काय बोलतोस तू? अरे सांग ना. बरं गौरीजी कुठे? जवळ आहे? अरे मग काय करतोयस? तुझ्या मनातला सांगून टाक ना. मित्रा, 4 पेक झाल्यावर माणूस ज्या अवस्थेत पोचतो ना, सध्या त्या अवस्थेत आहेत त्या. नक्की किती प्यायलात त्या? काय बाटली संपवली काय? नाही रे बाबा, 1 ग्लास प्यायला फक्त. ओ माय गॉड, 1 ग्लास आणि गेम खाल्लास? हे अरे नीट बघ, नाटक करत असतील त्या. झालं तुझं? आणि तू पहिल्या बिट्टी जवळ जा. हा, मला गौरीजींना शुद्धीवर आणायला हवं. अरे नको 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 नको, कशाला शुद्धीवर आणतोय? मी तर म्हणतोय तू त्यांना कंपनी दे. तू हे ग्लास घे. ठेवला वाटतं. आयडिया आवडलेली दिसते. काय झालंय आईला? कुठे काय? काही नाही झालं. बिट्टी चल आपण काहीतरी खेळूया. नाही, आधी मला सांग आईला काय झालंय ते. इतकं शुद्धीवर आणू नको म्हणजे? बोल ना लवकर पुष्पा मामा. आता हिला कसं सांगणार गौरीची दारू प्यायल्यात? ऍक्च्युली प्यायला नाहीयेत, त्यांना पाजलीये. पण हे तरी कसं सांगणार? सांग ना पुष्पा मामा. अगं बिट्टी, ते रुद्र आहे ना मछाण्याच्या इथे. रिद्धी मग आई पण. मला काहीच कळत नाहीये पुष्पा मामा. सांगतो. ते मछाण्याच्या इथे ना रुद्र, रिद्धी, आई, मग पार्टनर होता, गौरीजी पण होत्या, मग ग्लास होता, त्या ग्लासात
काय झालं आईला? काय होतं क्लासात? सांग ना पुष्पा मामा, खरंच मला काहीच कळत नाही, सांग ना. दारू. काय? दारू? आई दारू प्यायली? नाही 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 नाही. हो. झालं काम तमाम. अगं नाही, आईने मुद्दाम काही नाही केलं, चुकून प्यायल्या. आता आई चुकून काही बोलली तर आम्ही खऱ्या कोण आहोत? मी आईची मुलगी नाहीये, आईचं लग्नच झालं नाहीये. सगळं पार्टनरला कळलं तर? नाही नाही नाही, मला जायलाच पाहिजे. पुष्पा मामा, मला आईकडे घेऊन चला. काय? कशाला? अगं रुद्र आहे ना तिकडे, तू सांभाळेल. नाही, मला आईकडे जायचंय. मी चालले, चप्पल घालून येते मी. कशाला? बिट्टी बिट्टी, ए बिट्टी थांब ना यार, बिट्टी. तिला कसं समजावं आता? गौरीजी, गौरीजी, पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. पाणी. गौरीजी, पाणी. गौरीजी, गौरीजी काय करताय? गौरीजी, काय होतंय तुम्हाला? काय उलटीसारखं होतंय का? काय म्हणाला? तुम्हाला उलटीसारखं होतंय का? उलटीसारखं वाटतंय का? होऊ दे मग. नाही, मला ते सगळं असं गोल गोल असं चक्कर आल्यासारखं, असं सगळं. नाही ठीक आहे ठीक आहे, तुम्ही असं सगळं तुम्ही बसा इथे, बसा. सावकाश सावकाश. तुम्ही काही खाल्लंय का गौरीजी? हे घ्या. गौरीजी, रुद्र सर, हे बघा ना, मला असं चक्कर आल्यासारखं, असं सगळं गोल 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 फिरतंय सगळं. तुम्ही एका जागी बसा ना, असे गोल गोल का फिरताय तुम्ही? गौरीजी, मी एका जागेवरच आहे. खोटं बोलताय तुम्ही. अरे बापरे, आज काही खरं नाही. गौरीजींना जास्तच चढली आहे. त्यांची उतरेपर्यंत इथेच थांबावं लागणार की काय? त्यांना आणखी लिंबू द्यायला हवं.
माझी डोळ्याला पाणी. मगच मिळेल गिळायला. गिरा पटपट की तो चेंगटपणा मेला. अगं अगं एवढे कांदे कापून माझ्या डोळ्याचे वांदे होतील ना. हो का? मग डोळे शाबूत ठेवून असे काय झेंडे फडकवणारे हो तुम्ही? त्यापेक्षा बायकोला मदत करा. चिरा पटपट. ए पोरी, अगं अगं थांब थांब. कुठे 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 पळतेस तू? हा, कुठे पळतेस? एक तर तुझी आई गेली भटकायला आणि आता तू पण कुठे चालली आहे? आईकडे. आईकडे? कुठे गेली तुझी आई? हा, कुठे गेली? मामी त्या बाहेर गेल्यात. बाहेर? ह्या वेळेला? ही काय बाहेर जायची वेळ आहे का? हा, सगळा ताळतंत्र सोडलाय आणि घरात काही कामधामं नाही करायची आहेत का तिला? हा, कुठे गेली आहे? ओ, फोन लावा बरं तिला. नाही नाही फोन नको. हो ठीक आहे. नाही म्हणजे तुम्ही काळजी करू नका, रुद्र आहे त्यांच्यासोबत. हो का? बघ असू दे, हे करतील ना घरातली कामं. हा, अगं काय तिला घेऊन यायला सांग. नाही त्यांनी ऑलरेडी घेतली. हा, भाजी भाजी घेतली त्यांनी. नाही नाही भजी नको. भजी पाहिजे, भजी चखण्याला. आणि सोबत एक संत्र्याची बाटली पण. हो, गप्पा बसा तुम्ही. काय संत्री बिंद्री लगेच. बसा बाळा, तू जा. हा, चल बेटी. फिरायला घेऊन गेलेत वाटतं जावई बापू. देवा, त्यांचं लवकर जुळू दे. त्या गौरीला हो म्हणायची अक्कल दे. गौरीची गौरीची रुद्र सर, तुम्ही अशाच थांबा. गौरीजी तुम्ही तुम्ही इथे झोपा. इथे. राहू देत ना. हात का काढताय? किती छान वाटतंय. गौरीजी मला ना खूप आवडतं. तुम्ही माझी काळजी घेता, आमची काळजी करता. खूप आवडतं मला.
गौरीजी काय करताय? सावकाश. तुमचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर? मग का आला तुम्ही रिद्धी बरोबर इथे? का नाही विचारलं तुम्ही मला? मला नाही आवडलं. तुमच्या मनात फक्त मी आहे की नाही? मग का तुम्ही रिद्धीला इथे घेऊन आलात? मी नाही म्हणाले म्हणून तिला देणार होतात तुम्ही माझी जागा? माझे रुद्र सर, सांगा तुम्ही त्या रिद्धीला. रुद्र सर फक्त माझे. तुम्ही दुखावलंत रुद्र सर मला. खरंच खूप वाईट वाटलं. का केलं तुम्ही असं? का तुम्ही तिला इथं घेऊन आलात? तुम्हाला खोटं आवडत नाही ना? मग का तुम्ही खोटे वागलात? तुमच्या मनात गौरी असताना आलातच का तुम्ही रिद्धीला घेऊन? सांगा बरं. बोला ना रुद्र सर, सांगा ना. तुम्हाला ना अंगठे धरून उभं केलं पाहिजे. का म्हणजे तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही खोटारडे आहात. खोटारडे आहात तुम्ही. आता दुसऱ्या कोणाबरोबर जायचं नाहीये. आता फक्त गौरी. आपल्या दोघात तिसरं कोणी नकोय मला. नाही जमणार. नाही जमणार. मी फटके दे ना तुम्हाला. फटके द्याल पण प्रेम व्यक्त नाही करणार. मग मी काय करायचं? मला कोण? तुम्हाला कोण म्हणजे? तुम्हाला मी प्रेम व्यक्त करत नाही ना? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. स्वप्न चालून आले बघता बघता. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगी मला तुम्ही खूप आवडता.
खूप आवडतं. संगीत झाले जुळता रुद्रसर जुळता. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बिट्टी, हा आईचाच आवाज होता ना? हो, हा आईचाच आवाज होता. म्हणजे गौरीजी रुद्राला हो म्हणाल्या. माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. क्या बात आहे दे टाळी. यस. बाप्पा, हे एवढंच ठीक आहे. आईने अजून काही खरं सांगायला नको. आय लव्ह यू रुद्र सर. आय लव्ह यू.